हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन अशी कथा. चला तर मग सुरू करूया. जबरदस्तीचे लग्न भाग पहिला. फुलांनी सजवलेल्या बेडवर स्वतःच्या अनपेक्षितरित्या बदललेल्या आयुष्यांचा विचार करत नंदिनी बसलेली होती. तिचे नुसतंच लग्न झाले होते आणि आज तिची प्रत्येक नवविवाहितेच्या आयुष्याच्या उंबरठ्यावर चाहूल देणारी अशी मधुचंद्रांची रात्र होती. जी रात्र ओळख त्या बेधुंद क्षणांची, थोडीशी उत्सुकता, थोडीशी आतुरता, थोडी हुरहुर आणि थोडीशी असते ती बेचैनी, त्या मिलनाच्या गोड क्षणांची. पण तिच्या मनात मात्र या क्षणी उफाळून येत होता तो फक्त आणि फक्त रागत. ज्या व्यक्तीसोबत तिचे लग्न झाले होते त्याला तिने नीट पाहिलेही नव्हते. पाहण्याच्या कार्यक्रमात तिला बोलवायचे होते, त्यांच्याशी नकार द्यायचा होता, पण बोलणे तर दूरच, त्यांना एकमेकांना नीट पाहताही आले नाही. नंदिनी इंग्लिशमध्ये MA BEd होती आणि एका प्रायव्हेट कॉलेजवर लेक्चरर होती. आता ती PhDचा अभ्यास करत होती. रोहिणी ही तिची बेस्ट फ्रेंड होती. तिच्यासोबत ती आयुष्यातील सर्व सुखदुःख शेअर करत होती. हे लग्न नंदिनीच्या सावत्र आईने जमवलेले होते. तिची सावत्र आई आणि सावत्र बहीण विद्या आणि तिचा खूप राग करी. प्रवीणा भाऊ सावत्रच, पण घरात बाबांशिवाय तोच एक होता जो तिला जीव लावत असे. बाबांचा तिच्यावर जीव होता, पण ते हार्ट पेशंट होते. ते आधी सरकारी कर्मचारी होते, पण त्यांच्या हार्ट प्रॉब्लेममुळे नंदिनीने त्यांना जॉब सोडायला लावली. त्यांच्या औषध उपचारांपासून तर ते दवाखान्यापर्यंत नंदिनीच पाहत होती. तिचा घरी होणारा जाच बाबांना सहन व्हायचा नाही. एकदा तिचं चांगल्या घरी लग्न झाले तर ती सुखी राहील आणि त्यांची काळजी मिटेल असे त्यांना वाटायचे. हे स्थळ दुसऱ्या नातेवाईकांकडून जयश्री आत्याने आणलेले होते. बाबांचा त्यांच्यावर विश्वास होता, पण त्यांना कुठं माहीत होतं जयश्री आत्याला हे स्थळ घेऊन आईने पाठवलेले होते ते. मग आधी मुलगा पसंत, उच्च शिक्षित आणि चांगल्या पदावर काम करत असल्याचे पटवून दिले आणि अगदी 15 दिवसातच लग्नाची तारीखही काढली. पण लग्नाच्या आदल्या दिवशी प्रशांतला मुलीकडची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे कळले. शिवाय त्यांचा पगारही कमी होता आणि घरही छोटेच होते. एक प्रकारे हे स्थळ म्हणजे त्यांची फसवणूकच होती. बाबा तर लग्न मोडायचेही म्हणत होते, पण आईचे असं काही नाही आणि उगीच मुलींची बदनामी होईल असं बाबांना खूप काही सांगून लग्न मोडू दिले नाही. बाबांनाही माहीत होतं अशा गोष्टी चूक मुलाकडचीच असली तरी बदनामी मात्र मुलीचीच होती आणि त्याच मुलीशी जेवढं बोलणं झालं त्यानुसार त्यांना मुलगा मानाने चांगला आहे हे समजलंच होतं. म्हणून त्यांनी हे लग्न न मोडताच योग्यता समजली. नंदिनीला पण बाबांना त्रास द्यायचा नव्हता, म्हणून शेवटी समाजाचा सो कॉल्ड बदनामीपासून वाचण्यासाठी तिला जबरदस्तीने लग्नाला चढवलं गेलं. लग्नाच्या आदल्या दिवशी तिचे आणि तिच्या आईंचे वाद झाले होते. एकतर नंदिनी या लग्नाला तयारच नव्हती. तिला बाबांची काळजी वाटत होती. आई आणि विद्याचे त्यांच्यावर फारसे लक्ष नसायचे. त्यांची ट्रीटमेंट चालू होती, पण आई आणि विद्या त्यांना वेळेवर दवाखान्यात नेत असत. पवन तर होता, तो सध्या शाळेतच शिकत होता. आईवर तिचा जराही विश्वास नव्हता. बाबांनाही आईने या लग्नासाठी तयार केले. शेवटी बाबामुळे तिला तयार व्हावेच लागले. नेमकी रोहिणी ही शहरात नव्हती. तिच्याशिवाय तिचा कोणावरही विश्वास नव्हता. तिला आईच्या गोष्टी पटतच नव्हत्या. आई ती नेहमी विरोध करी, पण आई ती चालू द्यायची नव्हती. दरवाजांचा आवाज आला आणि नंदिनी आपल्या विचारातून बाहेर आली. तो आत आला. त्यालाही कदाचित ऑकवर्ड फील वाटत होते. तो येऊन बेडवर तिच्या समोर येऊन बसला. अशी नंदिनी मनातूनच घाबरली. रोहिणीने सांगितलेलं तिला आठवले. रोहिणी, हे बघ नंदिनी, तू हे लग्न करायचे ठरवलेले आहे तर ठीक आहे, मी काही बोलणार नाही, पण त्याला तू त्याची जागा दाखवूनच द्यायची. दाखवून द्यायची की खोटं बोलून नाते जोडण्याचा परिणाम काय होतो ते. अंगाला तर हातही लावू द्यायचा नाही. तो प्रयत्न करेल, पण तू झिडकायचा आणि अशी वाग तिथे त्या लोकांना पश्चाताप झाला पाहिजेस. तुझ्याशी खोटं बोलून लग्न करायचा. तो तुला स्वतः डिवोर्स देईल बघ. आणि कोणीही तुझ्यासोबत नसले तरी ही मैत्रीण नेहमीच तुझ्यासोबत असेल, एवढे लक्षात ठेव. आय एम प्रॉमिस. रोहिणी डोळ्यात पाणी आणत म्हणाली. नंदिनी म्हणाली, ओ माय क्यूट बेस्टी, तू टेन्शन घेऊ नको. मी या फसवणुकीचा बदला कशी घेते तू बघच आता. आणि त्या लोकांना सडो की पडो करून सोडते ना. तर मी नावाची नंदिनी राधेश्याम देशमुख नाही. नंदिनी निराधाराने बोलली. रोहिणी म्हणाली, ये होईना बात. रोहिणी तिला मिठी मारत बोलली, काळजी घे स्वतःची. रोहिणी वर्तमानात. नंदिनी, हे बघ,
मला हातही लावण्याचा प्रयत्न करू नकोस. तुम्ही लोकांनी फसवलं आहे मला, पण मी काही अबला नारी नाही की तू काहीही केलं तरी मी ऐकून घेईल. कळलं तुला? हे लग्न फक्त एक फसवणूक आहे. तुम्ही सर्वांनी खेळ केलाय माझ्या आयुष्यांचा, फसवले आहे मला, आणि हे नातं मी कधीच मान्य करणार नाही. कधीच नाही म्हणजे कधीच नाही. नंदिनी रागाने त्याच्याकडे बोट करत बोलत होती. राज म्हणाला, मला माहीत आहे आपले लग्न कशा परिस्थितीत झाले आहे. राज तिचा आक्रमक पवित्रता पाहून बोलला, पण खरं सांगतो, आम्ही आधीच आमची सर्व परिस्थिती तुझ्या आई आणि बाबांना सांगितलेली होती. तू तेव्हा कदाचित रूममध्ये असेल. अगदी पगार किती आहे, घरात किती सदस्य आहे, हे सर्वच तुमच्याकडून होकार आला. पण तरीही मला तुझ्याशी भेटून बोलायचंच होतं. नंतर एवढ्या लवकर सर्व गोष्टी घडून आल्या की भेटायचा चान्सच मिळाला नाही. मला वाटले तुझ्याकडून होकार आला म्हणजे तुझ्याही होकारच असेल. मला माहीत आहे तुला हे लग्न मान्य नाही. मला जराही कल्पना असती तर आधीच मी हे लग्न ठरवताच्या आधीच मोडले असते. पण जेव्हा हे सर्व मला कळलं तेव्हा खूप उशीर झालेला होता. तेव्हा लग्न मोडणे शक्यच नव्हते. कसंही असलं तरी आता लग्न झाले हे सत्य आहे, जे आपण बदलू शकत नाही. पण तुला या घरात काहीच त्रास होणार नाही याची मी सर्वापरी काळजी घेईल. नंदिनी म्हणाली, तुला काय वाटलं? तू सांगशील आणि मी विश्वास ठेवेल. तू फसवलं आहेस मला आणि मी तुला त्यासाठी कधीच माफ करणार नाही. मला डिवोर्स हवाय, तेही लवकरात लवकर. कळलं ना तुला? तिच्या मनात राग उफाळून येत होता, कारण तिला आईची खात्री होती, पण बाबा कधीच तिच्याशी खोटे बोलू शकत नाही हे तिला माहीत होते. तिने डिवोर्स म्हटल्यावर त्याला आपल्या हृदयांवर हजारो वार झाल्यासारखे वाटत होते. त्याला अनपेक्षित होतं हे लग्न. कसेही झाले असले तरी त्याला ते निभायचेच होते. मनापासून त्याला आवडलेली होती ती. पहिल्यांदा एखाद्या मुलीच्या प्रेमात तो पडलेला होता, पण तिच्या तोंडून डिवोर्स ऐकून त्यांचे हृदय जरा पिळूनच टाकल्यासारखं झाले होते. राज म्हणाला, मला माहीत आहे तुला हे लग्न मान्य नाही, पण मी हे लग्न लादणार पण नाही तुझ्यावर. मी प्रयत्न करेल लवकरात लवकर तुला या नात्यातून मुक्त करण्याचा. तो जड अंतकरणाने बोलला. नंदिनीला तिला थोडे आश्चर्य वाटले. तिला वाटलंच नव्हतं की तो एवढ्या लवकर डिवोर्ससाठी हो म्हणेल ते. असे पण जे झाले ते बरेच झाले, कारण काहीही असलं तरी खोटे बोलूनच त्यांनी तिच्याशी लग्न केले होते असे तिने स्वतःच्या मनाला समजावले. पुढं तिनं काहीही न बोलणे पसंत केले. त्यालाही वाटले तिला आता त्याच्याशी बोलायचे नाही आहे म्हणून. मग त्याने ही भंकासपणे उशी उचलली आणि अंथरूण टाकून खाली झोपी गेला. झोप तर येणारच नव्हती, कारण ज्या रात्री दोन अनोळखी जीव एकत्र येऊन नवजीवनाची सुरुवात करतात, आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न पाहतात, नवा संसार सुरू होतो, जी रात्र आठवत असते त्या मधुर क्षणांची, तीच रात्र आठवण बनली होती त्यांच्या विखुरलेल्या आयुष्यांची, तुटलेल्या गोड स्वप्नांची आणि सुरू होणाऱ्या आधीच्या कोलमडलेल्या संसाराची. तो पहुंडला होता तसाच तुटलेले स्वप्न गिळत रात्रभर. आज झोप तर लाखो मैल दूर होती. डोळ्यात येणारे अश्रून गाळांवर ओघळत आधीच त्याने पुसून टाकले. तो म्हणजे राज रघुवंतनाथ चौधरी. हा एक 28 वर्षीय निमगोरा, उंच, 4 चौघांसारखा तरुण. वडील तो 18 वर्षांचा असतानाच अपघातात गेले. घरी आई, लहान बहीण पूनम, भाऊ सागर या सर्वांची जबाबदारी त्याच्यावर आली. अर्थात आईनेही त्याला हातभार लावून मदतच केली. एवढ्या जबाबदारीतूनही त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला स्वतःचा बिझनेस करायचा होता, पण घरच्यांच्या अचानक पडलेल्या जबाबदारीने त्याला तो करता आला नाही. सध्या तो एका छोट्या कंपनीत काम करत होता, पण कमावत 1 आणि खाणारे तोंड 4. त्यात पूनमचा आणि सागरचा शिक्षणाचा खर्च पण. पगार महिन्याला पुरत नसे. त्याला खूप गोष्टी तडजोड करावी लागत होती, म्हणून त्याला सध्या लग्न करायचेच नव्हते. पण नंदिनीचा संबंध आल्यावर आईने तिची शपथ देऊन त्याला लग्नासाठी तयार केले. त्यालाही नंदिनीला बघितल्यानंतर तेव्हा ती आवडलीच होती. मग त्यानेही जास्त विचार केला नाही. पण त्यांची परिस्थिती पाहता नंदिनी त्याला नकार देईल असे वाटलेच होते. पण जेव्हा तिचा होकार आला त्याला खरं तर आनंदच झाला आणि आश्चर्यही वाटले. पण तरीही एक वेळ नंदिनीला भेटून तिच्याशी बोलावं असे त्याला वाटत होते. त्याच्या परिस्थितीविषयी तिला क्लिअर करायचे होते, कारण तिच्या होकाराने त्याला आनंद झाला असला तरी नंदिनी सुंदर होती आणि वर शिकलेलीही. तिला त्याच्याही पेक्षा चांगला मुलगा मिळाला असता. मग तिने त्याला होकार का दिला हे जाणून घ्यायचे होते.
पण त्याला तिला प्रयत्न करूनही भेटता आले नाही. सुमित्राबाई म्हणजे तिची सावत्र आई कधीच तिचं सुख पाहत नव्हती, पण ती या प्रकारे तिच्या भावनांसोबत खेळेल असं तिला स्वप्नातही वाटत नव्हतं. तिला श्रीमंताशी कधीच व्हावं नव्हती, पण हे फसवणूक करून झालेले लग्न होतं. जे झालं ते आता तिलाही बदलता येणार नव्हतं. रोहिणीने तर खूप विरोध केला होता, खूप काही बोलली होती ती सुमित्राबाईंना. हे लग्न न करण्यासाठीही तिला सांगितलं, पण बाबापुढं नंदिनीला काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. विचार करत कधीतरी उशिराच रात्री तिला झोप लागली. सकाळी तिला जरा उशिराच जाग आली होती. तो डोळे किलबिले करत उठला, पण त्याच्या समोरच मनमोहक दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. सोपन नंदिनी आरशासमोर उभी राहून केस पुसत होती. तिने शिफारसीची लिंबू कलरची साडी घातलेली होती. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशपणा असताना तिच्या नैसर्गिक सौंदर्यात तो हरवलेला होता. साडीतून दिसणारी तिची गोरी नाजूक उघडी कंबर त्याला जणू विळावत होती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तोच तिची नजर त्यांच्यावर गेली. तिने त्याला पाहून डोळेच मोठे केले. खूप वेळ झाला, पण ती भानावर आलाच नाही. उलट तिच्या मोठ्या डोळ्यात तो आणखीनच हरवला. तिने मग बांगड्यांचा आवाज केला, तरीही तो रिस्पॉन्स आलाच नाही. मग तिने जोरात समोरच्या प्लॅस्टिकचा रिकामा डब्बा खाली आपटला. तसा तो भानावर आला. आपण तिला असं एकटक पाहतोय हे त्याला समजले. तसा तो आळस आला आणि गडबडीत उठून पटकन स्वतःचा टावेल ब्रश घेऊन बाहेर गेला. तिला त्याचे हसूच आले. हे बदललेले आयुष्य डिवोर्सपर्यंत जगायला किती जड जाईल याचा विचार करत असताना तिचा फोन वाजला. फोनवर नाव डिस्प्ले होत होते. करण, आता हा कशाला कॉल करतोय विचार करत तिने कॉल रिसीव्ह केला. करण, हॅलो. हॅलो नंदिनी, किती दिवस झाले तुझा नंबर डायल करतोय. फायनली आज लागलाय. तुला माहीत आहे, तुझा नंबर लागत नव्हता तर मी किती स्ट्रेस होतो ते. कुठे आहेस तू? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? किती दिवस झाले तू कॉलेजलाही आली नाहीस. तिने फोन उचलल्यावर करणने स्वतःच बोलायला सुरुवात केली. नंदिनी म्हणाली, अरे करण, असं काही नाही आहे. घरी प्रोग्राम चालू होते म्हणून मी कॉलेजमधून सुट्टी घेतली होती आणि मोबाईल जरा रिपेअरिंगला टाकलेला होता. करण म्हणाला, अच्छा यार, पण मग सांगायचं ना. तसे कसले प्रोग्राम सुरू होते तुझ्या घरी? याला काय एवढी पंचायत आहे? नंदिनी मनातच मग विचार करत म्हणाली, असतात काही अनपेक्षित प्रोग्राम जे खऱ्या खोट्यांवरचा विश्वास उडवून टाकतात. करण म्हणाला, काय बोलतेस नंदिनी, मला समजेल असं बोल काहीतरी. नंदिनी म्हणाली, अरे करण, मी येणार आहे कॉलेजमध्ये, तेव्हा बोलू आपण. ओके बाय. तिने पुढचं काही न ऐकताच फोन कट केला. करण आणि ती एकाच कॉलेजमध्ये होते तेव्हा ते नावाने फक्त एकमेकांना ओळखत होते आणि आता ते एकाच कॉलेजवर लेक्चरशिपला असल्याने त्यांची बऱ्याचपैकी ओळख झाली होती. फोन ठेवून आरशात पाहत नंदिनी पुन्हा केस पुसू लागली. तिचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्रांवर गेले. अग्नीच्या साक्षीने गळ्यात घातलेल्या या मंगळसूत्रांचा पाया जर खोट्यांवर आधारित असेल तर या मंगळसूत्राला किंमत तरी काय आहे? हे मंगळसूत्र राज आहे खोटं बोलून मला मिळवण्याचं, खोट्या श्रीमंतीची भिंत रचून मला आत्मसात केल्याचं. पण ज्या नात्यांच्या सुरुवातीचा पायाच खोट्याने रचला गेलाय त्या नात्याला कोणतंच भविष्य नसतं. कोणतंच नाही म्हणजे कोणतंच नसतं. नकोय मला त्या खोट्याचं राज. मनात बोलत तिने गळ्यातील मंगळसूत्र काढण्यासाठी हात सरसावला, पण ते काढण्याचा प्रयत्न करतानाही तिचे हात तिच्याशी न कळत लटायला लागले. एक वेगळीच अस्वस्थता तिच्या मनाला जाणवत होती. ती शक्तिहीन हाताने ते काढण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि स्वतःला समजावून बोलू लागली, जाऊ दे. जेव्हा आमचा डिवोर्स होईल, जेव्हा आम्ही कायमचे वेगळे होऊ, तेव्हा त्याची प्रत्येक वस्तू मी व्याजासकट परत करेल. असा विचार करत तिने गळ्यातून मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न सोडून दिला. आता काय काम करू मी? कॉलेजला तर आज सुट्टीच आहे. रोहिणीला बोलली, खरी की या लोकांसोबत वाईट वागून सडो की पडो करून टाकेल, पण इथे मीच पडून पडून सरते की काय असं झाले मला, ती वैतागून बोलत होती. या लोकांना त्रास देण्यासाठी काहीच काम न करण्याचं ठरवलेलं होतं मी. खरं मी, पण ते माझ्याकडून होणार की नाही मलाच माहिती नाही. घरी तर घरच काम आणि बाबांच्या मागे लागून मेडिसिन देण्यास वेळ जायचा माझा. पण इथे काय करू मी आता? बाबा, आय एम रिअली सॉरी, मिस यू. तिचे डोळे हलकेच पाणावले. का स्वतःपासून दूर केले तुम्ही मला? आय होप पवन वेळेवर सर्व मेडिसिन देत असेल तुम्हाला. कॉल करू का मी बाबांना?
मी आठवण दिल्याशिवाय तर मेडिसिनही घेत नाहीत ते. तिने लगेच बाबांच्या नंबरवरही कॉल केला. रिंग जात होती पण कॉल रिसीव्ह होत नव्हता. हे बाबा फोन का उचलत नाही आहे, ती वैतागून बोलली. पण तसाच फोन बेडवर आपटला. राज आंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आला. राज नंदिनीला उठली नाही का अजून, तब्येत तर ठीक आहे ना तिची, आई काळजीने बोलत होती. नंदिनीचं नाव घेताच राजला थोड्या वेळापूर्वीची साडी नेसलेली नंदिनी आठवली. पण त्यांचे ओठ हलकेचे रुंदावले. तो गालातच हसत होता. मग पुन्हा त्याला रात्रीचे नंदिनीचे हृदय चिरणारे शब्द आठवले. तसा त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव पाहून आई बोलली, काय रे, काय विचारते मी, कुठं लक्ष आहे तुझं? राज म्हणाला. तसा तो भानावर येत म्हणाला, आई ठीक आहे ती. आई म्हणाली, मग बाहेर का आली नाही अजून? अंघोळ करून रूममध्ये गेली तशी बाहेर दिसलीच नाही ती. तिचा चेहराही थोडा उतरल्यासारखा वाटत होता मला. सागर बोलला, मातोश्री तू पण कशी प्रश्न विचारत बसलीस? वहिनी आपलं माहेर सोडून इथं आल्यात आहेत. त्यांना आठवण तर येतच असेल ना घरच्यांची. त्यात त्यांच्या बाबांची तब्येत पण ठीक नसते. काळजी तर वाटतच असेल ना त्यांना. सागर जो नुसता झोपेतून उठला होता तो बाहेर येत बोलला. सागर या वेळेस उठतो तू हॉस्टेलला? राजने त्याच्याकडे पाहत थोड्या रागानेच विचारले. सागर बोलला, ओ मातोश्री प्लीज आता लेक्चर नको या. वाटतंय तर आपण आपला पूर्ण कोटा मी हॉस्टेलवर परत जायच्या आदल्या दिवशी पूर्ण करू. ओके? सागर हा जोडतच बोलला. तसा दादा आता तुझा फक्त अर्धाच कोटा शिल्लक राहिलेला आहे बरं का, कारण त्यातला अर्धापेक्षा जास्त कोटा तू तुझ्या हळदीच्या दिवशी पूर्ण केलाय. लक्षात आहे ना? सागर डोळे मिचकावत बोलत होता. पण दादा तुला काय झालं होतं त्या दिवशी? असं वाटत होतं तुझ्यावर संकटांचा डोंगर नाही तर महाडोंगर पडलाय. किती विचित्र वागत होतास ना तू. सागर, काही बोलत जाऊ नको सकाळी सकाळी, आई त्यांच्यावर खेचकावत बोलली. सागर हा इंजिनियर करत होता आणि त्याच्यासाठी तो हॉस्टेलवर राहत होता. मी कालपासून वहिनीवर चांगलंच इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न करत आहे आणि हा बघ त्यांच्यासमोर माझी इमेज डाऊन करण्यात बघतोय. वहिनीवर इम्प्रेस का? राजने डोळे बारीक करत विचारले. सर्व त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. सागर बोलला, अरे असे कसे काय बघत आहात तुम्ही? मला माझ्यासाठी ही बायको आणावी लागेल ना. वहिनीच्या तर खूप साऱ्या फ्रेंड्स असतील ना, वहिनीसारख्या सुंदर, सुशील आणि संस्कारी. मग मी जर छान वागलो नाही तर वहिनी त्यांच्या मैत्रिणीचं लग्न माझ्याशी करून देणार नाही ना, म्हणून. तो नाटकी आवाजात काढत बोलत होता. त्यावर राज आणि पूनमने कपाळांवरच हात मारला. आई म्हणाली, मेल्या, यासाठी शिकायला जातो का तू तिकडं? तिकडं पण हेच सर्व करत असशील ना. थांब तू, आज तुला दाखवतेच. आई त्याला मारायला काही मिळते का हे शोधत होती. सागर बोलला, अगं अगं मातोश्री थांब जरा, मी तर गंमत करत होतो. तू अशी वागलीस तर तुझी नवी नवी आलेली सूनबाई तुला नक्कीच वेडी समजेल आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करेल. तो आईपासून दूर जात बोलला. आई म्हणाली, मी वेडी? हा मी वेडी? थांब दाखवतेस तुला, त्याशिवाय तू सुधारणारच नाही. राज आणि पूनम त्यांची नोटंकी पाहत हसत होते. पूनम म्हणाली, दादा तू वहिनीला काही बोलला तर नाही ना? काल वहिनी फार शांत शांत वाटत होत्या म्हणून. तसा तो मनातच म्हणाला, मी काय तिला बोलून, उलट मलाच ती बोलू देत नाही. सगळं स्वतःच बोलून ठरवून मोकळी झाली. पूनम म्हणाली, दादा सांग ना. राज म्हणाला, पूनम कॉलेज नाही का ग तुझं आज? पूनम म्हणाली, दादा आज सुट्टी आहे. कॉलेजला आणि असतं तरी मी गेली नसती. तुझ्या लग्नासाठी एक्स्ट्रा सुट्टी काढलेली आहे मी. राज म्हणाला, मग अभ्यास करत जा. मला यावेळेस चांगले मार्क्स हवे आहेत तुझे, नाहीतर मी येतो थोड्या वेळात तुझा स्टडी चेक करायला. पूनम म्हणाली, काय नको ना दादा, मी करते ना स्टडी. जातच आहे होते आता अभ्यासाला मी. तिला तर कुठून याला बोलले असे झाले होते. राज म्हणाला, आई माझा आज टिफिन देऊ नको. मी फक्त नाश्ता करून जाईल. बॉसची मीटिंग हॉटेलला आज, तर बॉस आणि कामासाठी जाणारा बाकी स्टॉप तिकडे जेवण करणार आहे. मग कालचं शुभमने सांगितलं मला. राज मग खांद्यावर टावेर घेत उठून जात बोलला. आई म्हणाली, काय तू आज ऑफिसला जायला निघाला तेवढ्यातच? अरे ती नवी नवरी आहे, तिला वेळ दे थोडा. सतत काय असतं ते आपलं काम काम काम, ते काही नाही. आता लग्न झाले आहे तर आपण सर्व जेजुरीला जाऊन येऊया. तुम्हाला पण वेळ मिळेल एकमेकांसाठी. नंदिनीला पण सांगेल मी उद्या सुट्टी घ्यायला. राज म्हणाला, आई काय बोलतेस तू? जेजुरी इथून जवळ नाही आहे की? जेव्हा वाटलं तेव्हा निघालं गाडी करू घेऊन. तिथे जायला वेळ लागतो. आई म्हणाली,
माहीत आहे मला, म्हणून सागरला सांगून एक सर्वांना जास्त येईल अशी गाडी सांगितलेली आहे मी जाण्यासाठी, आणि मीही सुट्टी घेतलेली आहे मेसमधून. राजला घरखर्चात मदत करण्यासाठी आई मेसमध्ये काम करत होती. खूप वर्षापासून काम करत असल्याने त्यांना बाकी कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे आणि बाकी गोष्टी व्यवस्थित सांभाळण्याचे काम होते. राज म्हणाला, काय आई, आधीच खूप सारे पैसे या लग्नाला खर्च झालेले आहेत. आपला सागरची एक्झाम फी भरायची बाकी राहिलेली आहे. पूनमची ट्युशनची फी भरायची आहे. अजून तुझ्या पायांसाठी दवाखान्यात जायचं आहे. आणि तू का हा वायफळ खर्च करत बसली आहेस? राज रागातच बोलला. त्याला आवडले नव्हते आईने त्याच्या लग्नासाठी एवढे पैसे खर्च करणं, वायफळ खर्च. आई म्हणाली, हा खर्च वायफळ वाटतो तुला? राज, कधीतरी स्वतःसाठी जगायला शिक ना. आता तर तुझी बायको आलेली आहे. नेहमी सागर, पूनम, आई यांचा विचार करत बसशील तर स्वतःसाठी कधी जगशील? तुझंही एक स्वतंत्र जीवन आहे जे जगायला तुला हक्क आहे. हे का समजत नाही रे तुला? ते काही नाही. उद्या आपण सर्व जेजुरीला जायचं म्हणजे जायचं. मी नवस केला होता. तिथे तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल तर सुनेला घेऊन दर्शनासाठी येईल ते, आणि तुलाही यावंच लागेल. बाकी मला काही ऐकायचे नाही आहे. बोलून मंगलाबाई तावातावात निघून गेल्या. राजने फसवणुकीच्या आरोपांची छड घरापर्यंत पोचू दिलीच नव्हती. नंदिनीकडे मंडळी त्यांच्या घरी जॉब विचारण्यासाठी निघण्याआधीच त्याने त्याचा मित्र शुभम याला त्यांच्या घरी पाठवून दिले. त्यालाही जायचे होते, पण आईने हळद लावल्यामुळं बाहेर कुठं न जाण्यासाठी आधीच खडसावले होते, म्हणून तो घरीच सर्व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होता. जयश्रीने नंदिनीची आत्या तर या सर्वातून हातच झटकले. तिलाही मुलीकडच्यांचे खोटे सांगितल्याची ती बरडत बसली. शुभमने त्याला घरीच रोखले. त्यात नंदिनीची आई तर होतीच. हे लग्न तुटले तर काय होईल हे सांगण्यासाठी. जयश्री आत्या आणि नंदिनीचे बाबा राधेश्यामराव यांचेही तेथेच वाद झाले. माहीत नव्हतं काही तर हे स्थळ आणलेले का म्हणून, पण फायनली सगळं सॉर्ट आउट झालं. मनाच्या विरुद्ध जरी सर्व लग्नासाठी तयार झाले असले तरी ते लग्नासाठी तयारच झाले. हेच मोठं समाधान होतं. कारण हे लग्न मोडले असते तर त्यांच्या आईला खूप मोठा मानसिक धक्का बसला असता, आणि कदाचित शारीरिकही, कारण आईला बीपीचा प्रॉब्लेम होता. थोड्याशाही ताणतणावाने तिचा बीपी हाय होत होता. तिने पायी पायी जोडून अनेक वेळा पोटाला चिमटा काढून त्यांच्या लग्नासाठी पैसे जमवलेले होते. अनेक स्वप्न पाहिलेले होते. त्यामुळे त्याला काहीही करून हे लग्न मोडू द्यायचे नव्हते. त्या दिवशी त्यांच्या मनाची जी घालमेल झाली ती त्यांची त्यालाच माहिती होती. राज मनातच बोलला, आई, कसं समजावू ग तुला? ज्या लग्नाचा नवस पूर्ण करण्यासाठी तू जायचं म्हणते ते लग्न नंदिनी लग्न मानतच नाहीये. तिच्यासाठी हे लग्न म्हणजे एक फसवणूक आहे. ती फक्त या नात्याला तात्पुरती तडजोड मानते. दोन्ही घरांना बदनामीपासून वाचवण्यासाठी केलेली धडपड आहे. फक्त ही तिच्यासाठी, ज्यात तिच्या मनात माझ्यासाठी या लग्नासाठी काही स्थान नाही आहे. तो हतबलच मनातच बोलला. त्याने रूममध्ये पाऊल ठेवले आणि दारा जाताच थबकला. कारण आतमध्ये नंदिनी मॅडम पूर्ण शक्ती एकवटून कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होती. पण कपाट काही उघडायला तयारच नव्हते. तिची शक्ती कमी पडत होती की ते कपाट हट्टी होते ते समजणे अवघड होते. यावेळेस तो दारातच उभा राहून तिची गंमत पाहत होता. तेवढ्यातच त्याला कपाट खाली पडताना दिसले. तसा तो पटकनच पुढे आला. तिला ओढून एका हाताने स्वतःच्या कवेत घेतले आणि दुसऱ्या हाताने कपाट पकडले आणि त्याच हाताने कपाट पटकन व्यवस्थित उभेही केले. हे सर्व एवढ्या जलद झाले की दोघांनाही कळले नाही. ते कपाट तिच्या अंगावर पडले असते तर काय झाले असते या नुसत्या विचारानेही त्याचे हृदय अजूनही कापत होते. तो सटाक त्याच्या गालांवर जोरांची एक बसली. समोर बघत तर नंदिनीने रागाने लालबुंद होऊन त्यांच्याकडे बघत होती. तुला मी आधीच सांगितलं, तुझ्या माझ्यावर काहीच हक्क नाही आहे, आणि हेही मी सांगितले की मी अबला नारी सुद्धा नाही आहे. पुन्हा मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. एवढं लक्षात ठेव. मी त्याच्यासमोर एक चुटकी वाजवत, त्याच्यासमोर एक बोट नाचवत जोशाने म्हणाली. राज म्हणाला. तसा त्यालाही जबरदस्त राग आलेला होता. मला वाटते समोर त्याचं काहीही न ऐकून घेऊन गैरसमज करून घेणे म्हणजे तुझा छंदच आहे वाटतं. तसं तुला काही सांगण्याचा फायदा तर नाहीच आहे. पण तरीही मी जर वेळेवर तुला बाजूला केले नसते ना तर हे कपाट तुझ्यावर आणि तू या कपाटाच्या खाली असती. आणि तू काय स्वतःला अप्सरा समजतेस की काय, जे मी तुझ्या मागे लागू?
तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. तुझ्यापेक्षा सुंदर मुली पाहिलेली आहे मी. तू जर त्याच्यासमोर काहीच नाही. मला जे आता मारले ना तसं काही पुन्हा करण्याचा प्रयत्नही करू नकोस. नाहीतर त्याचे परिणाम तुझ्या परिणामापेक्षाही वाईट होईल. लक्षात ठेव. तोही तिच्यासमोर चुटकी वाजवत एक बोट तिच्यासमोर नाचत बोलला. रागापेक्षाही ती जी बोलली त्या शब्दांनी मनावर घाव केले होते त्याच्या. आता पुढं बघूया. तुला मी आधीच सांगितलंय, तुझा माझ्यावर काहीच हक्क नाही आहे. पुन्हा मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. एवढं लक्षात ठेव. अजूनही तिचा तो प्रत्येक शब्द त्याच्या कानात फिरत करत पिंगा घालत होता. जणू त्या शब्दांना त्याच्या हृदयाला यातना दिल्याशिवाय बाहेर जायचेच नव्हते. वेदनेची एक राज कळ त्याच्या हृदयाला आरपार चिरून त्याच हृदयांवर हजारो घाव उमटत होती. या घावात त्याचे हृदयच नव्हे तर अर्थमनही पिळवून टाकत होते. तिने गालांवर मारलेल्या चिमटीपेक्षाही तिने शब्दाने केलेले वार जास्त वेदनादायक वाटत होते. अग्नीच्या साक्षीने गळ्यात मंगळसूत्र घालून भांगेत कुंकू भरून त्यापेक्षाही तन मनाने तिच्यासाठी निस्वार्थ होण्याची वचन घेऊन सर्व समाजासमोर हक्कांची बायको म्हणून तो तिला घरी घेऊन आला होता. पण ज्या बायकोला त्याने पाहता क्षणी त्याचे मनाचे पण तिच्या हवाली केले होते, तिचं बायको त्याला साधा नवरा म्हणून स्वीकारण्याही सही तयार नव्हती. प्रेमाने ओथंबलेले भलेही नव्हे, पण वासना विहिरी सहज स्पर्श करण्याचा हक्कही तिने त्याला दिला नव्हता. त्याचे हृदय आज कितीतरी दिवसांनी रडत होते, आक्रोश करत होते. कमजोर होता तो, पण अशी भावना पहिल्यांदाच अनुभवत होता. कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या मुलीवर त्याने मनापासून प्रेम केले होते. जी मुलगी त्याची आता हक्कांची बायको होती, पण ती त्याची असूनही त्याचीच नव्हती. तिच्या डोळ्यात त्यांच्यासाठी द्वेषशिवाय कोणतीच भावना त्याला दिसत नव्हती. त्याच्या मनात भावना दाटून आल्या होत्या, डोळ्यांच्या कडा पाणवलेल्या होत्या, पण डोळ्यातून त्याला अश्रू गाळायचे नव्हते, त्याला कमजोर पडायचे नव्हते. पापण्यांचा गारवा त्या अश्रूंनाही झाकते. प्रेम यातनांचा ओलावा जेव्हा नयनिया साचते. कविता पुटपुटल्याचं त्याने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. पण त्या बंद पापण्या आडही त्याला तिचा चेहरा दिसत होता. जसा तो जरा रागातच डोळे उघडत, नाही राज नाही, तुला तिला विसरावंच लागेल, नाहीतर ती दूर गेल्यानंतर यापेक्षा जास्त त्रास होईल तुला. असा कसा एखाद्या व्यक्ती तेवढा गुंतू शकतोस तू? नको ते गुंतणेच नको. आजपासून मीच दूर राहील तिच्यापासून. आधीही जगत होतो ना एकटा फॅमिलीसाठी, पुढेही जगील एकटा. आता कोणीही सोबत नको, कोणीच नाही. जिच्यासाठी तू त्रास करून घेतोय तिला तर तू तिच्या आयुष्यातच नकोय. मी सिद्ध करून दाखवेलही, मी तिच्याशी फसून लग्न केलेले नाही आहे. ती का स्वीकारत नाही माझं प्रेम? तिला जर श्रीमंत लाईफ पार्टनर हवाय, जो तिच्या सर्व लहान मोठे इच्छा आकांक्षा, तिचे सर्व स्वप्न चुटकेसरने पूर्ण करू शकेल. मी तिला कितीही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही मी अंथरूण पाहूनच पाय पसरू शकते ना. ते अंथरूण ताणून मोठे करायचा प्रयत्न केला तर ते फाटूनच जाईल. त्यापेक्षा मी तिथे जाईल, तिथे तिला खुश पाहून मला जास्त आनंद वाटेल. खरंच आनंद होईल तुला राज? तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून तुला आनंद होईल का? तुझं हृदय नाही तुटणार? तुझं प्रेम दुसऱ्यांच्या मिठीत कसं पाहू शकशील तू? नाही नाही, मला आनंद व्हायलाच हवा. प्रेम म्हणजे मिळवणं नाही राज. प्रेम तर एक निस्वार्थ भावना आहे, ज्यात मिळवण्याचा हट्ट नसतो. ती तर जगायची असते, अनुभवायची असते. माझ्यापासून दूर झाल्यानंतर ती ज्या कोणासोबतही असेल आणि आनंद असेल तर मला आनंदच व्हायला हवा. मी दूर जाईल तिच्यापासून. तिच्यासाठी माझं प्रेम एवढं कमजोर नक्कीच नाही की ते न मिळाल्याचं मी तुटून जावं. कितीतरी वेळ त्याच्या स्वतःशीच बोलत संवाद सुरू होता. तेवढ्याचा फोन वाजला आणि तो त्याच्या धुंदीतून बाहेर आला. शुभम बोलला, हॅलो राज, कुठं राहिलास तू? ऑफिस सुरू होऊन बराच वेळ झालाय, तरी तुझा यायचा पत्ता नाही आहे. मला तर सांगत होता की आज ऑफिसला येणार आहेस म्हणून. मी किती वेळ झाला तुझी वाट बघतोय. लवकर ये यार, नाहीतर हा बॉस तुला कच्चं खाऊन टाकेल जर तू मीटिंगच्या वेळापर्यंत आला नाहीस तर. तेव्हा त्याला लक्षात आलं की त्याला इथे येऊन खूप वेळ झालाय आणि या सर्वात तो ऑफिसला जाणार होता हेच विसरलाय. तो घरातून निघाल्यावर थेट येथे आला होता, जी त्याची नेहमीची जागा होती. ती म्हणजे शहरापासून थोडी दूर, निसर्गाच्या सानिध्यात वसलेली टेकडी. शहरांच्या गोंधळापासून किलबिटणाऱ्यापासून दूर, किलबिलाहट असण्याचा पण निसर्गाचा हळूवार स्पर्शून जाणारा वाऱ्यांचा, सरसळत करणाऱ्या पाण्याचा आणि कधीतरी स्वच्छंदी उडत जाणाऱ्या पक्ष्यांचा थव्यांचा.
जिथे जाणवायची त्याला मनाची शांतता आणि अनुभवायचा तो स्वतःचा एकांत, जिथे फक्त तो आणि त्याचा संवाद चालायचा. बाबा गेल्यापासून जेव्हा कधीही त्याला एकटेपणा जाणवायचा, जेव्हाही त्याच्या भावना अनावर व्हायच्या, तेव्हा तो येथे यायचा. त्याचा राग, दुःख, यातना, अडचणी सर्व इथे येऊन मोकळे करायचा. हा निसर्ग म्हणजे त्याला त्याचा दुसरा मित्रच वाटत होता. कधी कधी शुभम आणि तो सोबतच इथे यायचे. ती टेकडीच तर त्याच्या मैत्रिणीची खरी सुरुवात होती. शुभम म्हणाला, हॅलो हॅलो राज, काय झालंय? तुला माझा आवाज नाही येत आहे का? राज म्हणाला, नाही शुभम, मी येणार आहे, थोडा वेळ लागेल. शुभम म्हणाला, राज तू कुठे आहे? तू टेकडीवर आहेस का? तू यावेळेस का गेला तिथे? तुझ्या आणि वहिनींमध्ये काही प्रॉब्लेम झाला का? शुभम एकावर एक प्रश्न विचारत होता. त्याला वारांचा, घोंगवणाऱ्यांचा आवाज येत होता. राज म्हणाला, शुभम मी ठीक आहे, इथून जात होतो म्हणून इथे आलो आहे. पण शुभम बोलतच होता की राजने फोन कट केला. काय पोरगा आहे हा, कधी नव्हे तर त्याला लग्नामुळे कशी तरी सुट्टी दिली होती, तरी आज त्याला ऑफिसमध्ये यायचं होतं. मग म्हणाला मला वेळ होईल, नंतर येतो. आता ऑफिस टाईमला टेकडीवर गेलाय. काय चालू आहे याचं काही कळेनाच झालंय. लग्नानंतर पुरुष वेडे होतात म्हणे. हा त्याचाच परिणाम तर नाही आहे ना? त्याचाच असेल, पण हा परिणाम एवढ्या लवकर दिसून येतो हे नक्कीच मला माहीत नव्हतं. शुभम स्वतःचे वेगळे घोडे चालवत होता. आता त्या टकलू बॉसचे बोलणेही मलाच खावे लागणार. बोलेल तो, येणार नव्हता तर सांगितलंच कशाला? तो येतो म्हणून मी त्याला सांगितलं. चल शुभम, बी रेडी फॉर टकलू अँड फायरिंग. राज गेल्यानंतर 5-1 मिनिटांनी नंदिनी स्तब्धावस्थेतून भानावर आली. तिच्या कानातही त्याचे शब्द पिंगा घालत होते. पण जसजसे त्याचे शब्द तिला आठवत होते तसा तिचा राग आणखीनच वाढत होता. ती रूममध्ये चक्रा मारत स्वतःची संवाद साधत होती. हाऊ डू यू? त्याची हिंमत कशी झाली मला एवढं बोलायची? समजतोच काय हा स्वतःला? माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आर्ट सायन्स कॉलेजची एकुलते एक इंग्लिश प्रो मिस नंदिनी राधेश्याम देशमुख, 80% मार्क्स. तिच्यासमोर हा एवढा इंग्लिश फाडून गेला, वर एवढे काही ऐकूनही गेला. नंदिनी स्वतःच बोलत दात ओठ खात होती. पण अनुजा, सुरुवात तर तूच केलीस ना? तूच चुकलीस. तो तर तुला वाचायला आला होता. हे कपाळ तुझ्यावर पडण्यापासून तिचे पहिले मन. पण मग काय झालं? तो सांगूनही शकत होता ना. मला बाजूलाही करू शकत होतास ना. डायरेक्ट मिठी मारून बाजूला करायची काय गरज होती? तिचे दुसरे मन. पण नंदिनी, तो सांगत बसला असता तर ते खटारा कपाळ तोपर्यंत तुझ्या अंगावर पडून तुझा हातपाय नाही तर पाय नक्कीच मोडला असता. पहिलं मन. पण तरीही त्यानं मिठी तर मारलीस ना. तीही किती घट्ट पकडून ठेवले, जसे का मी पडून जाणार होते. दुसरे मन. भलेही त्याने त्याच्या मिठीत घेतले असले तरी त्या मिठीत कुठलीही वासना जाणवत नव्हती. ते फक्त काळजी. पहिले मन. पण असे खटारा कपाट कोण वापरत घरात? दुसरं नाही का घेता येत त्याला? असं कपाट कोणी वापरतं का? याचा रंगही गेला, याचं लॉकही जाम झालंय. किती जुनं दिसत आहे हे. मी सॉरी बोलू का त्याला? चूक तर माझीच होती ना. मी त्याला कानफटाक नव्हती मारायला पाहिजे. मला त्याला सॉरी बोलायलाच हवे. पहिलं मन. ओ गॉड, मी का विचार करत आहे त्याचा? त्याने फसवले आहे मला. आईसोबत मिळून श्रीमंतीचं नाटक करून माझ्याशी लग्न केलंय त्याने. मी त्याला का सॉरी बोलू? नाही, मी सॉरी बोलणारच नाही. नंदिनी निर्धाराने बोलली. चल नंदिनी डिअर, तुला आता तुझे कपडे या खटारा कपाटातच ठेवावे लागेल. नंदिनी स्वतःशीच बोलली. कपडे ठेवता ठेवता ती स्वतःशीच बोलत होती. आई, तू का गेली मला सोडून? तू जर मला आज असतीस तर आज हा दिवस माझ्या नशिबातच नसता. किती बोलून गेला तो मला. तू असतीस तर मला बाबांची एवढी काळजी करायची गरज नसती. आई, तू का गेलीस? ती बॅगेतून एक कपडे काढून कपाटात ठेवत बोलत होती. तेवढ्यातच नंदिनी बेटा, मी आत येऊ का? मंगलाबाई दरवाजातूनच बोलल्या. तिने त्यांच्याकडे पाहिले. या मला परवानगी मागतायत? वर बेटाही बोलला. या एवढ्या प्रेमळ कशा काय वागत आहेत? काही गडबड तर नाही ना? कारण ह्या एवढ्या प्रेमळ असत्या तर खोटं बोलून नक्कीच नसतं आणलं मला या घरात. नंदिनी मनातच बडबडत होती. आई म्हणाली, नंदिनी बेटा काय झालंय? बोल ना, येऊ का आत? नंदिनी म्हणाली, हो या ना. नंदिनी कसं तरी हसत बोलली. मंगला आत आल्या आणि तिच्याच जवळ बेडवर येऊन बसल्या.
बेडवरील फुले वगैरे नंदिनीने आधीच काढून ठेवले होते आणि रूम झाडून स्वच्छ केली होती. आई म्हणाली, नंदिनी बेटा, मला माहीत आहे तुला या घरात थोडे वेगळे वाटत असेल. तुझ्या माहेरांच्या घरापेक्षा हे घर जरा लहान आहे. पण असं असूनही तू या लग्नाला परवानगीही देऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत. मी तुझ्या उपकाराची परतफेड कधीच करू शकणार नाही. पण तुमचे आता जे भांडण झाले ते थोडं कानावर आलं माझ्या. म्हणजे आपलं घर एवढं मोठं नाही ना. थोडंफार जरी मोठा आवाज केला तरी बाहेर येतोस. मला नाही माहिती तुमचे भांडण का झाले ते. माझा राज तसा समजदारच आहे, पण कामामुळे त्याची चिडचिड होते पण कधी कधी. पण त्याचा राग जरी निघतो एखाद्या वेळेस, पण खरं तो मनाने खूप चांगला आहे. नंदिनी, तुम्ही इंग्रजीत काय बोलत होते ते मला नाही समजलं, पण हक्क वगैरे एवढं कळलं मला. मला एवढंच सांगायचं नंदिनी, नवरा बायकोंमध्ये वाद होतच राहतात, पण त्यासाठी लगेच टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो बेटा. खरं तर छोट्या मोठ्या वादानेच नवरा बायकोंमध्ये प्रेम भरत असतं. बाकी तू समजदार आहेस पोरी, मला जास्त सांगायची गरज नाही. पण माझ्या राजची साथ कधीच सोडू नको. तू खूप जीव लावेल ग तुला, आणि त्यानंतरही कधीच वाटू द्यायची नाही की तुला तुझी आई नाही ते. तूही मला माझ्या पूनमसारखीच आहे. नंदिनी, तू सून म्हणून या घरात आली असली तरी माझ्यासाठी माझी मुलगी म्हणूनच या घरात राहशील. तू सून आहेस म्हणून तुझ्यावर कोणतेही बंधन मी टाकणार नाही. तुला जशी हवी राहायची आहे तू तशी राहा. आणि राज जर तुला काही बोलला ना तर मला सांग, मी त्याला अशी धारेवर आणते ते बघ मग. मंगलाबाई त्याच्या तळ हातात हलवत बोलल्या. नंदिनी तर त्याचे बोलणे ऐकून भारावूनच गेली. काय खरेनी काय खोटे या शब्दात जणू तिची विचारशक्तीच कुठली. मंगलाबाईंच्या बोलण्यावर तिला उलट पक्षी बोलायचे नव्हते. त्यांच्या बोलण्याचा विरोध करायचा नव्हता. पण तो विरोध करण्यासाठी माहिती नाही का तिचे मन मानतच नव्हते. त्याच्या बोलण्यात काही जादून होती किंवा अतिशय प्रभावशील वक्तृत्व असावं अशाही त्या बोलल्या नव्हत्या. पण त्यांच्या बोलण्यात न जाणे का तिला अखेरपणा जाणवत होता. एखादी आई जशी आपल्या मुलीला सासरी जाताना समजावते तशाच त्या तिला समजावत होत्या, ज्यात चांगुलपणाचा दिखाव्यांचा लवलेशही वाटत नव्हता. नंदिनीच्या डोक्यांवरून त्यांनी मायेने हात फिरवला. मायेत फक्त जिव्हाळा दिसत होता. तिचे मन त्या मायेने भरून आले. तिची आई तिच्या लहानपणी गेल्याने तिला आईचं प्रेम काय असतं ते माहीतच नव्हतं, आणि सुमित्राबाईने कधीच तिला मुलगी म्हणून वागवलेच नव्हते. पण मंगलाबाईंच्या मायेच्या स्पर्शात तिला जणू तिची आई जाणवत होती. त्यांनी तिचे दोन्ही हात हातात घेतले. देशील ना नंदिनी माझ्या राजला जीवनभर साथ, होशील ना नेहमी त्याच्या सुखदुःखांची वाटेकरी. खूप काही सहन केलं ग त्याने कमी वयात. आता तू सांभाळून घेशील ना ग माझ्या बेटाला, करशील ना ग त्याची जीवनभर सोबत. मंगलाबाई भावूक होत बोलत होत्या. नंदिनी म्हणाली हो. नंदिनीच्या तोंडून अथाशपणे न कळत हो निघून गेले. तो हो ती विचार करण्याच्या पलीकडे होती. म्हणून निघाला की नियतीने त्याच्या नशिबांची गाठ आधीच एकमेकांसोबत जीवन भरण्यासाठी बांधून ठेवली होती. म्हणून निघाला ते तर फक्त त्या नियतीलाच माहिती. तिच्या होकाराने मंगलाबाईंच्या चेहऱ्यांवर समाधान पसरले, पण नंदिनीच्या मनात मात्र विचारांचे काहूल उठले होते. मंगलाबाई म्हणाल्या, बरं चल, खूप झाला माझं बोलणं. मी नाश्ता बनवलेला आहे, चल आधी खाऊन घे आणि मग तुझं सामान कपडे लावून घे. मी दुसरे कपाट आणायला लावते राजला. हे माझे आणि पूनमचे कपाट होते आधी, पण राजने खराब झाल्याने हे स्वतःसाठी ठेवले आणि आम्हाला दुसरे आणून दिले. मंगलाबाई बेडवरून उठत बोलल्या. मंगलाबाई तिला सोबतच नाश्त्यासाठी घेऊन गेली. पवन म्हणाला, विद्या दीदी माझी वाच तू घेतली ना माझ्या रूममधून. विद्या म्हणाली, मी का घेऊ तुझी वाच, मी जेंट्स वॉच वापरत नाही. विद्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत बोलत होती. पवन म्हणाला, मला माहीत आहे तूच लपवली असेल कुठेतरी. मी तुझ्या केसाला त्या दिवशी गम लावलं त्याचा बदला घेण्यासाठी. विद्या म्हणाली, हे बघ पवन, मी घेतली नाही, आईला विचार हवं तर. पवन म्हणाला, तीही तर तुझ्याच गटात आहे ना, तू घेतली तरी ती नाहीच बोलेल. विद्या म्हणाली, पवन माझं डोकं खाऊ नको, तुझ्या रूममध्ये शोध, मग पाणी का दूध आणि दूध का दही होतेही नाही बघ. पवन म्हणाला, विद्या दी मी किती वेळा सांगितले तू म्हणी नको वापरत जाऊ ते. तू म्हणी म्हटल्या की माझं डोक्याचं दही होतं. विद्या म्हणाली, ओ मी म्हणेल तुला काय करायचं, माझं तोंड माझ्या म्हणी. पवन म्हणाला, तू म्हणत जा ग, मला नको ऐकत जाऊ. पवन वैतागूनच रूममध्ये गेला वाद शोधण्यासाठी. मम्मी
विद्या सुमित्रा म्हणजे तिच्या आईला आवाज देत, "ए बाई, मी इथेच आहे. केवढ्याने आवाज देत आहेस? बोल, काय आहे ते?" "ते कपडे वॉशिंग मशीनमध्ये नेत" बोलल्या. विद्या म्हणाली, "मला तुझी नवीन साडी दे नेसायला. या महिन्यात साडी डे आहे माझ्या कॉलेजमध्ये. मला साडी नेसायची प्रॅक्टिस करायची आहे. मला सर्वात सुंदर दिसायचं आहे मुलींमध्ये." आई म्हणाली, "मग माझी कशाला? त्या अवदसा नंदिनीची नेस ना. तिच्या कपाटातून काढून ठेवल्या मी तिच्या लग्नाच्या काही चांगल्या साड्या." विद्या म्हणाली, "वाव मॉम, दॅट्स ग्रेट. मानायला हवं तुझ्या अक्कलचे कांदे फार वेगाने धावतात." आई म्हणाली, "ये बाई, तू काहीही करत जा, पण म्हणी नको म्हणत जाऊ. तुझ्या म्हणीने मला हार्ट अटॅक यायचा कधीतरी. अक्कलचे घोडे असतात ते." विद्या म्हणाली, "ते काय तर असू दे, पण तू त्या नंदनीला घरातून हकलून त्या भिखारड्याच्या गळ्यात तर बांधलेस, पण तिच्या लग्नाच्या साड्याही काढून घेतल्यास. तू तर पक्की तो काय म्हणतात हा पोपटी कुटाणाबाई आहेस." आई म्हणाली, "ये मूर्ख मुली, काहीही काय म्हणतेस स्वतःच्या आईला? मला कुटणाबाई म्हणते, काटती कुठली तर. तुला आता कोणतीच साडी मिळणार नाही. काय करायचं ते कर. एक म्हण तशी सरळ म्हणता येणार नाही, पण मला बोलायच्या वेळेस बरोबर शब्द सुचतो काठीला. मूर्ख कुठली तर." विद्या म्हणाले, "पण मम्मी, मी तर कौतुकच करत होते ग तुझं." पण ते ऐकायला सुमित्राबाई थांबल्याच कुठं. अजून कोणती म्हण वापरून अपमान करेल सांगता येत नाही, म्हणून आधीच दरवाजांच्या बाहेर निघून गेल्या. "आई, आम्ही सामान आणण्यासाठी घरातून निघालो, तेव्हा दादा दिसलाच आम्हाला. खूप रागात दिसत होता." "काय झाले ग त्याला?" पूनम आणि सागर, जे आताच मार्केटमधून आले, ते मंगलाबाईला विचारत होते. मंगलाबाई म्हणाली, "काही नाही, थोडं कामाचं टेन्शन असेल त्याला म्हणून." सागर बोलला, "बट मातोश्रीला कितीही काम असलं तरी तो कधीच एवढ्या रागात दिसला नाही. आणि तो तर ऑफिसमध्ये जाणार होता ना." मंगलाबाई म्हणाली, "सागर असेल काही काम त्याला, सर्व सांगत बसेल का तुम्हाला?" मंगलाबाई म्हणाल्या. सामान ठेवत बोलत होत्या. त्यावर दोघेही गप्प बसले. मंगलाबाईंना माहीत होतं तो यावेळी कुठे असेल ते, पण तो घरी आला की त्याच्याशी बोलू असं त्यांनी स्वतःला मनाला समजावलेलं होतं. शुभमचा फोन ठेवल्यावर आणखीन थोडा वेळ तेथेच बसला. त्याला त्याचे मन त्या निसर्गाच्या कुशीत रिते करायचे होते. ती निरागस शांतता अनुभवायची होती, जी त्याच्या जीवनात फार कमी जाणवायची. थोड्या वेळानंतर त्याच्या लक्षात आले, तो नंदनीला रागात खूप काही बोलून आला होता. "मी खूप काही बोललो आज तिला. अचानक सर्व घडलं तर तिला गैरसमज होईल ना. सॉरी बोलू का तिला मी?" "नाही, नको." आणखीन त्याचा सुद्धा उलट अर्थ काढायची. स्वतःशीच बोलत फसवण्याचा आरोप माझ्यावर केलाय, म्हणजे माझ्या घरच्यांनाही सर्व लोक त्यात सहभागी होतील असं तर नसेल ना वाटत तिला? ओ गॉड, असे जर तिला वाटत असेल तर? आईवरही आरोप केले तर तिला काही बोलली तर नसेल ना? मला लवकरात लवकर घरी जायलाच हवे. त्याने पटकन खिशातून गाडीची चाबी काढून गाडी घराच्या दिशेने वळवली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.